मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आपल्या जगात असे एक मैदान आहे जिथे 1500 ते 2000 वर्षापूर्वी बनवून ठेवलेले जार आहेत आणि ते 1-2 जार नसून अनेक टन वजनाचे 3000 महाकाय दगडी भांड्यांपासून बनवलेले आहेत आणि 150 वर्षापासून पुरातत्व खातं डोकं खाजवत आहे, कारण हे दगडी जार कोणी बनवले याचा शोधही अजून लागलेला नाही, म्हणून हे एक रहस्यमय ठिकाण बनलेलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करायच्या आधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असेच रहस्यमय व्हिडिओ पाहायला भेटतील। हे ठिकाण आहे लाओस देशातील झेंग खवांग पर्वताच्या परिसरातील। उत्तर लाओसच्या पर्वतामध्ये खोलवर सुमारे 100 ठिकाणी विखुरलेले हजारो मेगालिथिक दगडाचे जार आहेत आणि 1930च्या दशकापासून याचा शोध चालूच आहे, त्यामुळे शास्त्रज्ञही आकर्षित झालेले आहेत। ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीने असे 15 नवीन ठिकाणी शोधून काढले आहेत, ज्यात 1500 वर्षांपेक्षा जास्त जुन्या जारची 137 नवीन उदाहरणे आहेत। प्लेन ऑफ जार म्हणून हे ओळखले जाणारे भांडे 3 मीटर उंच आणि अनेक टन वजनाच्या किमान 3000 महाकाय दगडी भांड्यांपासून बनवलेले आहेत आणि ते कठीण ग्रॅनाइट आणि चुनखडीने बनवलेले आहेत। प्रत्येक जारचा आकार बघून हे गृहीत धरले जाते की प्लेन ऑफ जारच्या लोकांनी आपले अन्नसाठा करण्यासाठी हे वापरले जात होते, पण याचा कोणताही निर्णायक पुरावा अस्तित्वात नाही आणि याचा आकारही आगळा वेगळा असल्यामुळे फारसे माहिती मिळणे शक्य नाही। या अनेक जारच्या उद्देशाबाबत तज्ज्ञांनी एक कारण शोधून काढले आहे, ते म्हणजे प्लेन ऑफ जारच्या लोकांनी मरण पावलेल्या मृतांची बॉडी सडून जाण्यासाठी त्या जारमध्ये झाकून ठेवत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे। ANU पुरातत्व खात्याची टीम द मिस्ट्रीज ऑफ द प्लेन नावाच्या प्रकल्पासह तेथे सर्च करत असताना नवीन पुरावे सापडले। ते 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीच्या लोहयुगातील मानवाचे अवशेष होते आणि त्यांना या प्रदेशातील 3 प्रकारच्या दफन पद्धतीचे पुरावे मिळाले। ANU ची टीम रिसर्च करताना आणखीन त्यांना पुरावे सापडले, ज्यामध्ये नक्षीकाम केलेल्या वस्तू उघडल्या गेल्या आहेत, ज्या जारभोवती ठेवण्यात आल्या होत्या आणि त्या दफनासाठी चिन्हक असू शकतात। Similar artifacts with comparable features can be found in other regions. विशेष म्हणजे गोल वर्तुळाची सजवलेली बाजू खालच्या दिशेला होती आणि त्यात केंद्रीय वर्तुळ, पोमल्स, मानवी आकृत्या आणि प्राण्यांची चित्रे त्यात कोरलेली होती, असे डॉक्टर ओरॅलियाने सांगितले। पण या कोरलेल्या आकृत्यांमागे काय कारण आहे हे गूढ बनून राहिलेलं आहे। पुरातत्व खात्याचे डॉक्टर ओरॅली म्हणतात, आम्हाला कुतूहलाने अनेक सूक्ष्म भांडे देखील सापडली, जी स्वतःच दिसायला अगदी अवाढव्य भांड्यांसारखीच पण मातीने बनवलेली आहेत, म्हणून आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की हे लोक त्या भांड्यांचे प्रतिनिधित्व करतात ज्यात त्यांनी त्यांचे मृत दफन केले होते। स्थानिक लोकसाहित्यामध्ये जारांसाठी स्वतःचे स्पष्टीकरण आहे। एप्रिल होलवेच्या पूर्वीच्या प्राचीन उत्पत्तीच्या लेखानुसार आख्यायिका अशी आहे की जार दिग्गजांच्या शर्यतीने तयार केले होते, ज्यांच्या राजाला त्यांचा तांदूळ आणि वाईन साठवण्यासाठी कुठेतरी आवश्यक होते। हजारो वर्षापूर्वी एक प्रख्यात लष्करी दिवस साजरा करण्यासाठी वाईन एका मोठ्या मेजवानीत खायला होते आणि चाओ नावाच्या दुष्ट राजाबद्दल आख्यायिका देखील सांगितली जाते। चाओ नावाच्या राजाने आपल्या लोकांवर इतका भयंकर अत्याचार केला होता की त्या लोकांनी जुआम नावाच्या एका चांगल्या राजाला त्यांना मुक्त करण्यासाठी आवाहन केले होते आणि जुआम नावाच्या राजाचे सैन्य मैदानात येऊन मोठी लढाई करून चाओ राजाचा पराभव केला। तेथील राहत असलेले लोक म्हणतात, पावसाळ्यातील पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी महाकाय जार वापरले जात होते, परंतु बहुतेक पुरातत्वशास्त्राचा असा विश्वास आहे की भांड्याचा उपयोग अंत्यसंस्कारासाठी केला जात असे आणि याला दगडी भांड्याच्या आजूबाजूला मानवी अवशेष, दफन वस्तू आणि मातीची भांडी सापडल्याने त्यांचा असा अंदाज होतो की मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह जेथे विघटन करण्यासाठी किंवा डिस्टिल करण्यासाठी सोडले गेले होते, तेथे ठेवण्यासाठी भांड्याचा वापर केला जात असे। ही प्रथा थायलंड आणि लाओसमध्ये सामान्यत खड्ड्यांमध्ये आहे। असे मानले जाते की मऊ ऊती कुजण्यासाठी आणि अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेह कोरडे होण्यासाठी मृतदेह भांड्यात सोडले होते। एकदा त्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर राख पुन्हा कलशात परत केली गेली असती किंवा कदाचित एखाद्या पवित्र ठिकाणी पुरली गेली असती आणि दुसऱ्या शरीराचे विघटन करण्यासाठी पुन्हा वापरण्यासाठी भांडे मोकळे केले गेले असतील, असे लोकांचे मत आहे। पुरातत्वशास्त्रज्ञ अजूनही सर्व उत्तरे शोधण्याचे काम करत आहेत, परंतु जारचे मैदान हे जगातील सर्वात धोकादायक पुरातत्व स्थळांपैकी एक आहे।
या वस्तुस्थितीमुळे त्यांच्या कामात अडथळा येत आहे. मैदानावर विखुरलेले अक्षरशः हजारो टन स्फोट न झालेले बॉम्ब, लँडमाइन्स आणि इतर स्फोट झालेले लष्करी शस्त्र आहेत, जे प्रांताच्या एकूण भूभाग 35% पेक्षा जास्त दूषित करतात आणि आता झिएंग खवांगमध्ये राहणाऱ्या 2 लाख लोकांच्या जीवाला धोका निर्माण करतात. आणि यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा.